नमस्कार मित्रांनो, मी कोकणी विवेक आर्ट्स माझ्या चॅनल तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आम्ही चाललो आहे फर्स्ट ट्रॅकिंगला। तर आजपासून आमची पहिली ट्रॅकिंग सुरू होणार आहे। तर खरंच खूप भारी वाटतं आणि आता पावसाळ्याचे दिवस पण चालू आहेत। तर आता सर्वांची ट्रॅकिंग वगैरे सुरू झाले पण असतील आणि खरंच खूप म्हणजे सगळीकडे चर्चा येतो ट्रॅकिंगला जात आहेत, ट्रॅकिंगला चाललेत वगैरे। तर आम्ही पण आज आमचा पहिला ट्रॅक आहे, तो पण ट्रॅक आहे तो आम्ही आज चाललो आहे हरिश्चंद्रगडावर। तर तिकडे कोकणकडा वगैरे अजून खूप काही सारे पॉईंट आहेत, ते तुम्हाला तिकडे गेल्यावरच समजतील। तर तुम्ही बघितले पण असतील की कोकणकडा वगैरे तिकडचे हरिश्चंद्रगडावरचे काही पॉईंट्स आहेत ते। तर आता तुम्हाला मी आता आहे तो घरी, आज आहे 22 तारीख। तर आपण चाललो आहे। तर आता तयारी वगैरे करताना म्हटलं एक ब्लॉग दाखवूया आपण, काय काय साहित्य घेऊन चाललो आहे ते। तर आता मला घरी आता थोड्या वेळेला निघायचं आहे, कारण 12:30ची ट्रेन आहे आपल्याला। तर म्हटलं आता थोडंफार तयारी वगैरे करून आता निघणार आहोत। तर तुम्हाला दाखवतो काय काय तयारी केली आहे ती। तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो आपण आता काय काय वस्तू घेतलेली आहे ती। फक्त मोबाईल वगैरे चार्जिंग लावलेलं आहे आणि हे बघा आता आपण घेतला आहे तो ही बॅग घेतली आहे आपण, ही बॅग। आणि गोप्रोसाठी आपण कवर घेतलं आहे, कारण तिकडे जाऊन आपल्याला म्हणजे वॉटरप्रूफसाठी आपण हे घेतलं आहे, कारण आता मी मोबाईलमध्ये शूट करतो आहे, गोप्रो वगैरे लावला आहे चार्जिंगला। तर हे बघा हे माउंट्स वगैरे घेतले आतमध्ये आहेत, आपल्याला जे लागणार आहेत ते आपण तिकडे यूज करणार आहेत, ते आपण तुम्हाला दाखवेन। आणि मोबाईलसाठी रील्स वगैरे बनवण्यासाठी एक वॉटरप्रूफ कवर घेतला आहे आणि एक हा स्टँड घेतला आहे आणि रेनकोट पण घेतला आहे बघा, कारण बॅग वगैरे भिजू नये म्हणून घेतलेला आहे बघा, फुल तयारीमध्ये आहे। आपल्याला ती मेन वस्तू म्हणजे आपल्याला गडावर काही खायला वगैरे भेटणार नाही जास्त, आणि तिकडे गेल्यावर खूप महाग वगैरे असणार, त्यामुळे आपण घरातूनच घेऊन जाणार आहोत। हे बघा चिवडा वगैरे घेतला आहे 2-3 प्रकारचा, हे बघा। आणि असं म्हणजे जे ग्लव्स वगैरे म्हणजे हातामध्ये घालण्यासाठी आपण घेतलेले आहोत। तर आपला गोप्रो पण इथे ह्याच्यामध्ये आहे, तुम्हाला दाखवतो चार्जिंगला, हा बघा फुल चार्जिंग झाला आहे गोप्रो। तर आपल्याला तिथे जाऊन पॉवर बँक पण घ्यायला सांगितलं आहे मी भावाला, आणि आता तिकडे जाऊन आपल्याला गोप्रोमधली ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल। हे बघ पूर्ण सेट घेतला आहे त्याचा, पेनड्राईव्ह वगैरे। चला पूर्ण ही तयारी झालेली आहे इथे पूर्ण, आता तो पॅक करायचा आहे आणि आपल्याला आता 10:30 वाजता निघायचं आहे। तर चला आता तुम्हाला डायरेक्ट आता इथून ट्रेनचा थोडाफार प्रवास तुम्हाला दाखवेन। तर दादरला जायचं, दादरवरून आम्हाला डायरेक्ट 12:30ची ट्रेन पकडून कसारा स्टेशनला उतरून आम्हाला 150 रुपयाची म्हणजे टॅक्सी वगैरे पकडून आम्हाला तिकडे जाऊन समजेल आता काय काय ट्रॅव्हलिंग आहे ती। तर चला आता डायरेक्ट भेटू आपण, ट्रेनचा थोडा प्रवास पाहू, तिथून टॅक्सीचा, नंतर डायरेक्ट ब्लॉग सुरू होईल तो डायरेक्ट कसारा स्टेशनपासूनच। तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर चला मित्रांनो, आता तयारी वगैरे करायची बाकी आहे, तर वाजलेत 9:30। तर आता डायरेक्ट भेटूया आपण आता हरिश्चंद्रगडावरच। तर चला बाय बाय। तर मित्रांनो, आपण आता फायनली दादर स्टेशनला पोचलो आहे। हे बघा सर्वजण आलेत, हे आहे का रे इकडे, हे माऊ आहे का, हे इकडे देवा पण आहे। तर चला आता आपली ट्रेन पण आता येणार आहे, कसारा स्टेशनची ट्रेन आता ती बघून आता आपल्याला कसारा स्टेशनला उतरायचं आहे। आता पुढचा प्रवास पाहूया आपण आता, चला। तर मित्रांनो, आम्ही इथे पोचलो आहे दादर स्टेशनला। तर बघा पाठीमागे सर्वजण आहेत। पुढचा प्रवास तुम्हाला मी ट्रेनमधून बसल्यावर वगैरे थोडा दाखवेन व्हिडिओमधून। तर आता पूर्ण कसारा स्टेशनवरून आम्ही जेव्हा ट्रॅकिंग सुरू होईल तेव्हा तुम्हाला मी पूर्ण दाखवेन। चला चला चल चल चल, डायरेक्ट विंडो जाईल, हे डायरेक्ट विंडो घे रे। तिकडे घे, लास्ट घे, लास्ट घे। चला आता प्रवास सुरू होणार आहे। तर शुभ सकाळ मित्रांनो, आता आम्ही पोचलोय तो कसारा स्टेशनला, तोंड पोहते हे बघ, टॅक्सी वगैरे आहे स्टेशनच्या बाहेर। इथून टॅक्सी के पकडायचे
मित्रांनो फायनली आम्ही आता स्टॉपवर पोचलो आहे आणि हे बघा इथे बोर्ड लिहिलेला आहे, मॅप दाखवलेला आहे, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वनक्षेत्र राजूर. हे बघा ते पूर्ण किल्ल्यांचे पूर्ण दाखवलेले आहेत, भैरवगड वगैरे. तर तुम्ही त्याच्या माध्यमातून वरती जाऊ शकता. आता इथून आपल्याला राईट मारून तिथे वरती जायचं आहे. चला मित्रांनो आम्हाला आता गाडी भेटलेली आहे, फायनली गाडी भेटलेली आहे. 2 तासाने ना 2 तासाने 3 तासाने गाडी भेटली आहे. चला तर मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलेलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. तर हे बघा हे आमचे एक तिरुपती अजून काय जवळ गाडी थोड्या दिवसात आपण चढायला सुरुवात करणार आहोत गडावर. हे बघा इकडे बसेस पाहू शकता, पूर्ण गाव टाईप आहे मित्रांनो. हे बघा पुढेच तुम्हाला मी दाखवतो. हे बघा पब्लिक चालायला सुरू केलं आहे. ते बघा ट्रॅक. तर मित्रांनो फायनली आम्ही आता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी उतरलेलो आहे. हे बघा पाहू शकता आणि पब्लिक पाहू शकता, पाठीमागे पूर्ण गर्दी आहे. आणि समोर पाहू शकता इथे वरती हरिश्चंद्रगडाची जायला वाट आहे. तर आपण तिथून जाणार आहोत आता. आणि आपण आताच उतरल्यामुळे आता जरा फ्रेश वगैरे व्हायचं आहे, थोडं नाश्ता बघूया काय करतात पोरं ते, आणि नंतर मग वरती गडावर जायला सुरुवात करणार आहोत. चला आता वरती चढायला सुरुवात केली की तुम्हाला मी चालू करतो ब्लॉग. चला मित्रांनो आपला नाश्ता पण आलेला आहे आता. हे बघा कांदे पोहे स्पेशल. बस ओके एक नंबर आहे. कांदे पोहे खायला या, कांदे पोहे खाऊया आता आणि ट्रॅकला सुरू करायचं आहे. सर्वजण गेलेत वरती. चला या कांदे पोहे खायला. लिंबू तरी घेऊ, लिंबू पाणी तरी पिशील. लिंबू पण ते पिलायचं आपण. पराठे वरती खायचंच आहे, मी नाही ना बोलत आहे. नाही काय नीरज चाबू दाखवा काय पितो. तिकडं एकच चाय जेव्हा असं पाठी स्पेक्स पडला कोण तरी भाऊ. तर चला मित्रांनो फायनली आपला ट्रेक सुरू झालेला आहे. आणि हे बघा सर्वजण चाललेत. गोप्रो इथे हा तिथेच लावायचं आहे आता. हे बघा पब्लिक पण कमी झाले, तिथे वरती चढतायत आता गड. आपण पण आता चढूया हळूहळू. खरंच खूप भारी वाटते. जे तुम्हाला आता वरती जेवढं एक्सपिरियन्स घेता येईल तेवढं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन. आणि मित्रांनो इथून आहे ना इथे पार्किंग वगैरे आहे ह्या बाजूला, आणि फोटो वगैरे काढायचे इथे आहेत. आणि इथून सरळ वरती तिकडे पण त्या पण राईट साईडला पार्किंग आहे. इथून सरळ वरती गड चढायचं आपल्याला. ते वरती तुम्हाला शिडी वगैरे देत असतील. तर चला इथे दुकानात स्टॉल वगैरे आहे. तुझ्या हे बघा स्टॉल आहे तिथे. हे बघा इथे विभाग नाशिक कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य माहिती बघा इथे. आधी माहिती पूर्ण वाचा, नंतर मित्रांनो गड सर करा. आणि आपल्याला आता इथे जायचं आहे कोकणकड हरिश्चंद्रगड. आणि
इंद्रवर्ज्य पण बघायचं आपल्याला हे सर्व. चला मित्रांनो, नक्की आधी वाचा नंतरच वरती सुरू करा गड चढायला. चला आणि हिरवगार निसर्ग बघा मित्रांनो, खूप भारी वाटतंय. आणि मित्रांनो मेन पॉईंट तुम्हाला मी दाखवतो. बघा समोर वॉटरफॉल आहे, तिथे कोण पब्लिक नाही आहे, तिथे कोण जाऊ पण नाही शकत. तर आम्हाला टॅक्सीवाले काका बोललेत की तिथे रिक्स आहे, जाऊ नका. तर आपण आता फक्त हरिश्चंद्रगड करायचा, कोकणकडा पाहायचा आणि रिटर्न. आहे 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 येस. तर चला हे बघा इथे पण कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, हरिश्चंद्र परिसर पूर्ण मॅप दाखवलेला आहे. केदारलिंग, पुष्पकुंड, नदीची वाट आणि कोकणकडा पूर्ण सर करायचे आपल्याला. नाही बघा आपले फ्रेंड्स पण भेटलेले आहे तिथे. तुम्ही कुठून आलात? आम्ही सिल्लोडचे. ओके, किती तासात आता तुम्ही वरती सर करणार किल्ला? नाही आम्हाला आता जेवढा वेळ लागायचा तेवढा लागला. किती वाजता निघालात घरातून? घरातून केव्हा निघलो आपण? आम्ही रात्री निघलो. ओके काल रात्री निघलो 12 वाजता. ओके, आम्ही पण 12 वाजताच निघालोय. ओके ठीक आहे. 200 किलोमीटर आलाय. आम्ही पण आम्ही 150. ओके, तुम्ही कुठून आले? आम्ही मुंबई. मुंबई. हां चला. दिवस दिवस देवा चल लवकर. तर मित्रांनो शिड्याजवळ पण पोचलेलं आहे बघा बॅक साईडला. बघ येते येते दमलेला आहे. पकडून आण ना जरा सोड घेऊ. हां बघ इथे एक मोराची छायाचित्र आहे या बाजूला दगडावर कोरलेली. तुम्हाला दाखवतो मी ते या बाजूला. कुठे माकडाची हां छायाचित्र हे बघा. ट्रॅकर याच्यात प्लॅस्टिक पिशवी वगैरे याच्यात टाकून जातात. हे बघा इथे आहे मोराची छायाचित्र काढलेली गाड्यांवर. आणि ह्या बाजूला काहीतरी कोणतरी राहतात वगैरे आहेत, कारण गलई घालून राहण्याचं ठिकाण आहे तिथे. चला अजून पुढे पाहूया काय पाहायला भेटतं ते. कारण मित्रांनो हरिश्चंद्रगडावर पाहण्यासारखं खूप काय आहे इथे आणि राहायला पण इथे सुविधा आहे बघा. अजून खूप आहे. वाईट वालं टी शर्ट आहे ते काय पण भाव मला प्रिंट करून तुला मी आपले मागणे. हे बघा ते टी शर्ट पण विकायला आहेत. हे बघा इथून वरतून पाणी येत आहे या बाजून. तर मित्रांनो फायनली आम्ही अर्ध्या ह्याच्यावर आलेले आहे बघा. वरती जी लाईन सुरू होते ना स्लायडिंगची तिथे आम्ही आता गड चढून आलो आहे. आणि बॅक साईडला पण पब्लिक आहे. खरंच खूप भारी वाटतं. खाली बघा खूप मोठी दरी आहे. इथे पर्वतरांग आहे ह्या बाजूला. जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्ही दाखवेन तुम्हाला. गावठी आंबे आहेत काय? हां ओके. बघा ह्या बाजूला पण इथे छायाचित्र काढलेले आहे दगडावर. अजून आपली पब्लिक तिकडे मागेच येते बघा. आम्ही दोघंच पुढे आलोय. हे श्वेताताई खरंच खूप भारी वाटतं मित्रांनो. तुम्हाला सांगता येणार नाही म्हणजे काय काय इकडे पाहायला भेटतं. जेवढं म्हणजे दाखवतो तेवढं बघा आणि इकडे विजिट करा. कारण ट्रॅक पण खूप म्हणजे असा अवघड तर नाही आहे, भारी आहे. चलो चलो माऊ कसं वाटतंय तुला? छान वाटतंय ना? ट्रॅक छान वाटणार. ते का मित्रांनो मध्यम पॉईंटला आलेलं आहे असं वाटतंय, कारण ते वॉटरफॉल पण आहे सर्व
आंघोळ वगैरे करतात इथे. बघा वरपर्यंत आहे तिकडे. बघा आपली माणसं येतात तिथं. हरिश्चंद्र ते बघा तिथे दाखवलेलं आहे. लिहिलेलं आहे 2 किलोमीटर आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. त्याला आपल्याला असं सरवरती जायचं आहे. हे बघा इथे पोहण्यासाठी पण जागा आहे. हे बघा येद्याने आंबे आणलेले आहेत. येते आंबे कुठे भेटले तुला? आंब्यावर आंबा कुठे भेटतात? ते तो दे छोटा दे. बघा येद्याला आंबा भेटलाय. खाली ते तुम्हाला मी दाखवलेलं मगाशी तिथे गुफेखाली जे आंबे विकत होते ना तेवढं आंबे घेतलेले ते देशने. चला खात जाऊया आपण आता वरती. समोर पाहू शकता हे बघा सर्व स्कूलचे पोरं आहेत. ट्रेकिंगसाठी आलेले आहेत. तर ग्रुपच आलेला आहे. स्कूलचे कपडे नाही घातले. हे मायरो आंबे धुणे काय आहे. चला आंबा धुया आपण. आंबा धुतलास? चला दाखवला मी तिला. अजून किती दाखवू? मला मेन वॉटरफॉल करायची. चला आंबा पण धुतलेला आहे आणि एक ट्रॅकिंग करता करता नाही का आंबा पण खाऊया. तो समोर काय नाही रे बाबा कोणाला पण नाही. तो रिटर्न वॉटरफॉल झाला ना. पावसात काय करणार आहे. येस हे बघा इथं ब्रिज आहे. पुढे जाऊ. तर मित्रांनो बॅक साईडला पाहू शकता तिथे ब्रिज आहे. तर नदीला वगैरे पूर आला ना त्यासाठी बांधलेलं आहे तिथे ब्रिज त्या बाजूला. आणि इथे मार्क पण केलेलं आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिरवरती. तर चला गर्दी पाहू शकता मित्रांनो वरती. तर आता गर्दी पण खूप आहेत वरती मित्रांनो. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. जास्त माहिती सांगायला भेटणार नाही. तर चला आंबा खाल्लास का गोप्रो? बोल ना काहीतरी. आता 2-3 घंटे लागणार सोडायला. ते बोललो कधी कंटाळा. हा मग 2 घंटे 2 तास सगळे उतरून आले ते बॅक साईडला पाहता येते. कारण ते काल स्टे करायला होते. चला जाऊन पाहूया वरती. मित्रांनो फायनली आम्ही वरती पठारावरती पोचलो आहे. एकदम टोकाला पाहू शकता. बॅक साईडला काहीच दिसत नाही. चला आपल्याला मंदिराजवळ जायचं आहे. बघूया तिकडचं दृश्य कसं असेल ते तुम्हाला मी दाखवतो. बघा पूर्ण फॉग आहे इकडून या बाजून. आणि पब्लिक बघा सर्व चालेल घरी. आता आपल्याला इथून तिकडून तिथे जायचं आहे मंदिराजवळ. पब्लिक पहिलंच मंदिर. हो वाव. पाणी
इथे शंकराची पिंडी आहे समोर. पाठी पाठी असेल. तू कुठं असा फोटो झेंडा पण घे मग साईड. नाव नाही दिलं. ओ माय गॉड. चला बाबा. तर मग पब्लिक पहा इकडे. अरे बस करे ते कुठे गेलं आता खाली गर्दी पण मित्रांनो खूप आहे इथे. पहिले दर्शन वगैरे घेऊया आपण आता. हे बघा मित्रांनो इथे टेंट वगैरे सर्व राहण्याची सोय वगैरे आहे इथे. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर आधी रात्री यावे लागेल. हे खाली कुठं होतं. हे इकडे चल. तळाव पण इथे खोल आहे वाटतं. जित्याला पहिला शोध काही कोणाला. चला चप्पल वगैरे काढूया. मित्रांनो दर्शनाची लाईन लागलेली आहे आमची. आधी नमस्कार करून. अरे बाबा ते पुढे आहे लाईन बघा मित्रांनो. लाईन बघा केवढे एकदम लास्टला आहोत. चांगला फोटो काढा एकदम कॅप्चर अजून. मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो पुन्हा आतमध्ये कसं फ्रॅक्चर केलेलं आहे त्या मंदिराचं. हे बघा आता प्रवेश होणार आहे आमचं. गर्दी बघा किती तिकडे बॅक साईडला. ते या बाजूला पण आहे. मध्ये कधी चाललंय ते त्याची उत्साह. हर हर महादेव. प्रवेश झाल्यानंतर ते मी फोटो काढलात ना. बघा नंदीचं पहिलं दर्शन आहे आपल्याला इथे. मला पाठवून देतो. याबाजूचं स्ट्रक्चर पाहू शकता मंदिराचं. ठीक मागून ते या इकडे पुढे या. जेल पितात ते. जेल पितात ते. एकच पिंडीवर एकच. इथे थांबा एक मिनिट थांबा. होल्ड करा. एक मिनिट होल्ड करा. फोटो मारतो. आता मी एंट्रीला तिथे शंकराची पिंडी वगैरे आहे.
होय दगडात कोरलेले इथे टेक्स्चर आहे. हां मग असणार आहे. पहिलेच दर्शन झालेलं आहे मित्रांनो आपलं आतमध्ये. हो हो कसं कोरलंय, मस्त कोरलंय. हे इथे खाली पण आहे. इथे खालीच आहे ते काय देवीन कुठं आहे जे आमचा काय पकडी अरे तिकडनी ना बिलकुल गारगार आहे. मित्रांनो आता इथे उदी वगैरे लावून झालेली आहे कपालाला. खाली पाहू शकता इथे पूर्ण तुपा वगैरे आहेत खाली. पाणी फुल भरलेलं आहे. इथे पण मूर्ती आहे ती बघा आतमध्ये विठू माऊलीची. मित्रांनो इथे खाली पिण्याच्या पाण्याचं कुंड आहे तर आपण जाऊया आता खाली. काय रे हे केलं रे पाणी तुला पूर्ण ते पायाने पूर्ण हे थांब मोठे. अरे टॉर्च नाही टॉर्च नाही मोबाईल टॉर्च पाहिजे होता. नाही चल 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 तरी मी पहिन टेक्स्चर आहे रे. आपला आर्ट काय येते इकडे आतमध्ये पण इकडे पूर्ण हे आहे दगडापासून बनवलेले. समोर आहे ती गणपतीची मूर्ती आहे तिथे. चला मित्रांनो चला दर्शन वगैरे झालं आहे आणि आता तिकडून त्या बाजून फिरून आता या बाजून तिकडून या बाजून इकडे यायचं आहे आणि असंच खाली आता सर्व पब्लिक तिकडे चाललं आहे त्यांच्या मागून जाऊया. चला मित्रांनो देवळाच्या थोड्या अंतरावर आहे बघा इथे खाली हे पाण्याच्या कुंडात काय बिना जूती चप्पल जाना पाँव अभी तक जाना भाई तो मुँह हाथ फूटना. इसके लिए जूती चप्पल पहन ली अच्छा होगा कि वापस गर्दी पहा किती आहे ती.
जायला भेटेल काय? गर्दी बघा, गर्दी गर्दी गर्दी. चला ये लवकर. हे बघा रिटर्न पब्लिक चालले. आतमध्ये शिवलिंग आहे पाण्यामध्ये. वन गुगल पिक्सल जाऊया आतमध्ये. काय फोटो पण काढायला जागा नाही आहे. जेवढं फोटो येईल तेवढं काढूया आपण. फायनली पाण्यात उतरलेलं आहे. पिक्चर बोलवून मित्रांनो फायनली आपल्याला दर्शन पण भेटलं आहे. इथे कशासाठी आहे रे? पाणी पिण्यासाठी ना. हे बघा इथे पाणी पिण्याचं कुंड आहे. सध्या एकदम ब्ल्यू झालं एकदम. हे बघा इथे पण शंकराची पिंड आहे. आता काय एवढं बघायला भेटत नाही ना. पंत्या लावलेले काय मग काय करतो बघा. इथे पण मूर्ती आहे. इथे एक मूर्ती आहे. अशा प्रकारे आहे बघा पूर्ण स्ट्रक्चर याचं. अशा प्रकारे तुम्हाला इथे आल्यावर पाहायला भेटेल. मला इथं पूर्ण नाव माहिती नाही. त्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याची सोय होती. पाणी गढूळ असल्यामुळे काही पिऊ शकत नाही. तर अच्छा वीडियो ले रहे हो क्या? मित्रांनो इथून खालून वर आलात की इथे समोरच आहे बघा गणपतीचं अजून एक दुसरं मंदिर भेटेल. इथे दाखवतो.
असं टेक्स्चर आहे पूर्ण गणपतीचं. आता आपल्याला सरळ इथून वरती यायचं आहे. कोकण कड्याचं हे दाखवलेलं आहे सरळ वरती. चला जाऊया आता. सर आपल्याला तिकडे जायचं आहे. तिथे कोकण कड्याचं मार्क केलेलं आहे. त्या मार्कनुसार आपण आता तिकडे जाणार वरती. तर लास्ट पॉईंट राहिला आहे तो कोकण कडा पाहायचा. तर तिथे आता पुन्हा दृश्य आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला पाहूया आता. आपला जिथे ट्रॅक्टर कुठे आहे? जिथे कुठे गेला म्हणतात नाही. कोकणमध्ये उडी जात नाही. त्यांना जाऊ दे पहिले 1 मिनिट. नको रिक्स नको. त्यांना जाऊ दे पहिले. पोचलो फायनली वरती. राजसमुद्र हे बघा तुटलेले आहे. मॅंगी बनवतात इथे. आपल्या इथे राहायला पाहिजे होते ना. तर मित्रांनो सर्व वरती आलात की ते राहायची सोय वगैरे आहे. इकडे स्टॉल वगैरे आहेत. कोकण कड्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आपण त्या मार्गाने जाणार आहोत आता सरळ खाली. कोकण कडा ना. अरे दाखवलेला आहे एवढा मार्ग आणि तू काय विचारतो कोकण? असं ना तुम्ही ट्रॅक्टर काय ट्रॅक्टरचा जीव द्यायला केला आम्हाला. इथून डायरेक्ट आपण नाणेगाड उतरून खाली ह्याचा ठाण्याचा 30 मिनिट्स उतरायचं, 30 मिनिट्स चढायचं. चला पटापट. 30 मिनिट्स. ओके. म्हणजे आपण त्या रूटने जायचं ना. तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत कोकण कडा पाहायला. बघा सर्वजण चाललेत. हे थोडं रिक्स आहे रे. खाली थोडं बुलबुली माशी वाटत भरपूर भेटतात आपल्याला. चला मग खाली कंटिन्यू करतो. मग गेले पब्लिक बघू शकता पुढे फुल पब्लिक आहे. चला आता पाहूया पुढचं दृश्य असं थोडं काय ते. खरंच खूप भारी वाटतं आहे. आमचा लास्ट पॉईंट आहे कोकण कडा. तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आहे तो कोकण कडा वगैरे. पुढं तुझं आहे तू नक्की काय करतोय? डॉगी आपण को डॉगी दिखाय आहे देखो. ये देवा हे देख चल कोकण कडा. देख बेबी. चला हे बघा राहण्यासाठी सोय वगैरे इकडे होती नाईटसाठी. आपण आता मॉर्निंगला आलो त्यामध्ये आपण राहू नाही शकत. दाखवतो पुढचं चित्तथरारक दृश्य. इथे जाय आज मी जायला देत नसते. काय तर दिल्लीला जाऊन बसले तू तरी. हां दिल्लीला जाऊन बसले तरी. कोण ती लहान पोरं मग तिथं आहे. ते आले काय ते बघ कुठं आहेत ते अजून. रिच दुका आहे काय दिसणार ना गाडी जावे. अरे जितेश भाई अपन का भाई मिल गए है. देखो अपन का भाई बहुत ढूंढा तेरे को भाई. देखो जीते भाई
खाली काय दिसत नाही गाडी काढून घे ब्लॉगमध्ये पण येतोयस आवाज काय आपला सकाळपासून आपण बघतो जित्या कुठं आहे जित्या आपल्याला फायनली भेटलेला मित्रांनो कारण तो दुसऱ्या ट्रॅकमधून आलेला होता ग्रुपमधून आणि आमचा ग्रुप अलग होता चला मित्रांनो पाठीमागे खूप धुकं आहे त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलेलं नाही तर नाश्ता वगैरे करूया त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो जेवढं दाखवता येईल तेवढं तर चला नाश्ता करूया नाश्ता करायला 2 टाइमचा नाश्ता चला आता करूया 2 टाइमचा नाश्ता आणि जेवण पण आहे त्यामध्ये चम्मच जेवण नसेल त्यामध्ये काय बनवतोय का आपल्याला तो मॅगी घेऊन येतो पाणी झालं बघा मित्रांनो कोकण काढा खरंच मित्रांनो खूप भारी वाटलं म्हणजे खूप खुश आहे मी आज जे कोकणकडा आपला सर झालेला आहे आणि खरंच एक म्हणजे आमची ट्रॅक करायचा होता कोकणकड्याचा तर आमचा फायनली झालेला आहे कोकणकडा ट्रॅक कारण जास्त दुःख असल्यामुळे काय तुम्हाला दाखवता पण आलं नाही तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये पाहायला पण असे चला हे बघा पब्लिक किती आहे ती पूर्ण हे जिथे आता इथे होता कुठेतरी काय चला कोकणकडा बाय बाय 1 ट्रॅक्स कंप्लीट झालेला आहे मित्रांनो आता नेक्स्ट ट्रॅक तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल तर चला आता परतीचा प्रवास आता डायरेक्ट घरी